गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री दत्तात्रेयांचा 10वा अवतार कोणता आहे हे जाणून घेऊया. श्री गुरु दत्तात्रेयांनी भक्तांच्या कल्याणासाठी मायामुक्त अवधूत या नावाने 10वा अवतार धारण केला. वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी मध्यान्हीच्या वेळी श्री गुरु एका भिक्षुकाच्या रूपात आपल्या प्रिय भक्त शीलच्या घरासमोर प्रकट झाले. त्यांचे हे अवतार रूप फार सुंदर आणि तेजस्वी होते. त्यांच्या गळ्याभोवती रुद्राक्षांच्या माळा होत्या. त्यांच्या हातात एक भिक्षापात्र होते आणि उजव्या हातात एक दंड होता. शीलच्या घरात त्यावेळी श्राद्ध कार्य चालू होते आणि त्यासाठी त्याने ब्राह्मणांना आमंत्रित केले होते. या भिक्षुकाला पाहून ब्राह्मणांना राग आला. त्यांनी त्या भिक्षुकाला विचारले, तू कोण आहेस? त्यांनी उत्तर दिले की अजिंक्य, अविनाशी, सर्व अवस्थांच्या पलीकडे असलेला अवधूत आहे. त्यांचे हे उत्तर ऐकता क्षणीच शीलला कळून चुकले की हे गेल्या अवतारातील सिद्धराज ज्ञानसागर आहेत. तथापि शाश्वती होण्यासाठी शीलने त्यांना विचारले, आपण कोठे आश्रय घेता आणि आपले गुरु कोण आहेत हे कृपा करून सांगावे. यावर भिक्षुकाच्या रूपातील श्री गुरु म्हणाले, माझे निश्चित निवासस्थान कोण्या विशिष्ट जागी नाही. माझा कोणीही गुरु नाही, उलट मीच या त्रैलोक्याचा स्वामी आहे. हे उत्तर ऐकताच शीलची हेच आपले सद्गुरु दत्त महाराज असल्याची खात्री झाली. तो त्यांना मनोभावे शरण गेला. त्याने श्री गुरूंना यथोचित आसनावर बसून पाद्यपूजादी करून योग्य सन्मान केला. त्यांना उत्तम नैवेद्य अर्पण केला. सर्व जमा असलेले ब्राह्मण पाहत होते. श्राद्धाचे भोजन त्या भिक्षुकाला दिल्याचे पाहून त्यांना अधिकच राग आला. शीलने केलेले हे कार्य धर्मसंमत नाही असे सांगून त्यांनी शीलला दूषणे दिली. यावर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना विचारले, ब्रह्म म्हणजे काय हो? हे विचारणारा तू कोण? ओम हेच परब्रह्म आहे आणि त्यानेच वेदांचे रूप धारण केले. पण तू अपवित्र आणि अधर्मी आहेस, त्यामुळे तुला वेद ऐकण्याचा पण अधिकार नाही. अहंकारी ब्राह्मण उत्तरले. संन्यासी यावर बोलले, मी मायेच्या प्रभावाच्या पलीकडला आहे, म्हणूनच सामान्य जगतातील कुठलेही नियम मला लागू पडत नाहीत. वेदात विशद केलेली कर्मे ही 3 प्रकारची आहेत आणि हे जग सुद्धा त्रिगुणात्मक आहे आणि हे सर्व माझ्या सोबतच्या या काळ्या श्वानाच्या रूपातच आहे. माझा हा कुत्रा सर्वच वेदशास्त्रांमध्ये पारंगत आहे, हाच तुमचे समाधान करेल. असे बोलून त्यांनी कुत्र्यास वेद बोलण्याची आज्ञा दिली. आज्ञा होताच तो कुत्रा शिकलेल्या पंडितासारखा वेद बोलू लागला. सर्व उपस्थित ब्राह्मण हा चमत्कार पाहून स्तब्ध झाले. अवधूतांनी मग शीलच्या पितरांनाही पाचारण केले आणि ते सर्व ज्योतिरूपाने श्री गुरूंमध्ये समाविष्ट झाले. झाला प्रकार पाहून ब्राह्मणांचा वृथा अभिमान पूर्ण गळून पडला आणि ते सर्व श्री गुरूंना शरण गेले. श्री गुरूंनी त्यांना भक्ती मार्गाचा उपदेश केला. श्री गुरु दत्तात्रेयांनी 10वा अवतार कधी व का धारण केला? वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी मध्यान्हीच्या वेळी श्री गुरु दत्तात्रेयांनी एका भिक्षुकाच्या रूपात मायामुक्त अवधूत या नावाने 10वा अवतार धारण केला. भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रद्धा दृढ करण्यासाठी, त्यांना भक्तीचे महात्म्य व मार्गदर्शन करण्यासाठी श्री गुरु दत्तात्रेयांनी मायामुक्त अवधूत हा अवतार धारण केला. या अवताराची दत्त जयंती वैशाख शुद्ध चतुर्दशीला साजरी करावी. या दिवशी सकाळी गुरुचरित्राचे पारायण करावे. त्यानंतर दत्तगुरूंची विधिवत पूजा करावी. माया मुक्ताय शुद्धाय माया गुणहरायते शुद्ध बुद्धात्मरूपाय नमोस्तु परमात्मने या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे. त्यानंतर दोन्ही हात जोडावेत. पाणी पात्र धराय त्वं श्वान सहित शील रक्षका माया मुक्त अवधूताय दत्तात्रेयाय नमो नमः. पाणी म्हणजे हातात भिक्षापात्र धारण केलेल्या, सोबत श्वान असलेल्या शील नावाच्या भक्ताचे ब्राह्मणाच्या क्रोधापासून तसेच संसार गर्तेत बुडण्यापासून रक्षण करणाऱ्या, मायामुक्त अवधूत अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो अशी प्रार्थना करावी.
ओम चैतन्य माया मुक्त अवधूताय नमहा या मंत्राचा जप 108 वेळ करावा. त्यानंतर श्री गुरु दत्तात्रयांना हातामध्ये पाणी घेऊन काया वाचा व मनाने 3 वेळा अर्घ्य द्यावे. अर्घ्य मंत्र: माया मुक्ताय शुद्धाय माया गुणहराय ते शुद्ध बुद्ध स्वरूपाय कर्मणार्घ्यं ददाम्यहम् कायेन यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. सर्व अव्यवमुक्ताय सर्व माया हराय ते सर्व संतापनाशाय कर्मणार्घ्यं ददाम्यहम् वाचसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. शुद्धात्मा ज्ञानदीपाय भक्तारिष्टहराय च मायापाश विमुक्ताय कर्मणार्घ्यं ददाम्यहम् मनसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरु दत्तात्रयांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा, अन्नदान करावे. या पूजेमुळे भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे, अरिष्टे, दुःख व त्रिविध तापांचे निवारण होऊन सुख समृद्धी प्राप्त होते. श्री दत्तगुरूंची कृपा होऊन भक्तांच्या मनामध्ये श्री गुरुप्रती दृढ श्रद्धा, भक्ती व प्रेम निर्माण होते. तसेच पितृदोषांचे निवारण होऊन पितरांचा उद्धार होतो. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. शुभम भवतु.